स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिनन्स. कालच्या सत्रात आपण बघितलं काय कारणं आहेत, कोणती लक्षणं दिसतात. आज आपण बघतोय की काय उपाय आहेत आणि प्रतिबंध कसा करता येईल. यावर म्हणाल तर पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे एक्सरसाइज, ज्याला केगल एक्सरसाइज असेही म्हणतात. यात पेल्विक फ्लोअरचे जे मसल्स आहेत त्यांना कॉन्टॅक्ट आणि रिलॅक्स करायचं असतं. यात आपण फोटोही दाखवले आहेत. याप्रमाणे आपल्याला एक्सरसाइज करणं आवश्यक ठरते. तर यामागे असणारं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वजन वाढलेलं. तर वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक असतं, म्हणजे मसल्सवर कंट्रोल ठेवता येतो. त्यानंतर पुरेसं पाणी पिलं गेलं पाहिजे. चहा, कॉफी हे थोडे अवॉइड करायला हवेत किंवा कमी करायला हवेत. पाणी मात्र दिवसभरात 2.5 ते 3 लिटर संपायलाच हवं. स्मोकिंग टाळणे. स्मोकिंगमुळे खूप वेळा खोकला होण्याची शक्यता असते. खोकताना दरवेळी पेल्विक फ्लोअरवर किंवा कटिराच्या स्नायूवर ताण पडतो आणि ह्या स्नायूंची कार्यक्षमता बिघडते. म्हणून कोणत्याही परिस्थितीत धूम्रपान टाळणे हे योग्यच ठरेल. गरजेनुसार डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. यात औषधे, फिजिओथेरपी, काही वेळा सर्जरीही केली जाते. यानुसार ट्रीटमेंट घेणं सोयीचे ठरते. आणि हो, लिकेज असेल तर अस्वस्थता असते किंवा आपल्याला इन्सिक्युअर्ड वाटतं, बाहेर जायला इच्छा होत नाही. अशा वेळी पॅड्स किंवा लायनर्स वापरून यावर आपल्याला उपाय करता येतो. म्हणजेच लिकेजमुळे हे होणारी अस्वस्थता सहज घालवता येते आणि आपला दिवस छान करता येतो. तर अशाच माहितीसह आपण पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे. धन्यवाद.